नमस्कार मंडळी, मी अमित बाईत कोकण कट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज बनवणार आहे सळी चिकन। तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। चला सुरुवात करूया आपण। आता तिखट घेतले, चिकन घेतले, मस्त धुवून घेतले। अर्धा किलो चिकन आहे। त्यानंतर तिखट घेतले, थोडीशी हळद टाकून घेतली, गरम मसाला टाकून घेतलाय, चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय, लिंबू पिळून आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घेतो इथे। त्याच्यानंतर चिकन मसाला टाकून घेतोय। घी, त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेतोय आणि चुलीवर फ्राय करून घेणार आहे। इकडे चूल पण पेटवून ठेवलेली आहे। इकडे आता तर 4 इकडे शिगा घेतल्यात। त्याच्यानंतर हा चिकन आपला अर्धा तास ठेवला होता मॅरिनेशन व्हायसाठी। त्याचा हे बघा, हे पाहू शकता इकडे आपली एक शीग झालेली आहे तयार। आता दुसरी शीग फुकुस। तर आपण आज बनवलेलं सळी चिकन ते निकाऱ्यावरती शिजवून घेणार आहे। ते पहिल्यांदा आपण जे लाकडं होती ती बाजूस करून घेतलेली आहे आणि आपली निकाऱ्या आहे तर त्याच्यावरती आता शिजवून घेणार आहे। ही चूल आहे इकडे, आम्ही तिला पिरसा बोलतो। त्या पिरसावरती आज शिजवून घेणार आहे। इकडे हे शिगा आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत। 4 शिगा बसत नाहीत म्हणून त्यासाठी कटपट करतो 4 शिगा बसाव्या अशा। त्यासाठी 4 शिगा बसत नाही तर आता पहिले 2 शिगा करून घेणार आहे, त्याच्यानंतर 2 शिगा नंतर करून घेणार। कारण का आपले चिकन होतं ना ते कच्चं होतं, व्यवस्थित भाजलं पाहिजे, शिजलं पाहिजे। त्यासाठी आपण 2-2 शिगा पहिल्या, 2 शिगा नंतर असे शिजवून घेणार आहे। तर चिकन तर आपलं शिजतं आहे, वास पण मस्त सुंदर सुटला आहे। कारण चिकन मॅरिनेशन झालं, अर्धा तास आपण मॅरिनेशनला ठेवलं होतं। जेणेकरून मॅरिनेशन होऊन आपलं चिकन मस्त फ्राय होईल। आपण कोणतं पण चिकन करताना त्याच्या पहिला अर्धा तास हे असंच मॅरिनेशन करून ठेवायचं, जेणेकरून चिकन आहे ते मस्तपैकी शिजतं पण आणि मसाला पण त्याला मस्तपैकी लागतो, जेणेकरून आपण खायला पण चव मस्त अशी लागते। हे अर्धा तास आम्ही चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं। हे पाहू शकता मस्तपैकी झालेलं आहे इथे चिकन। आणि आपण त्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। चालू आहे तर आपलं सगळं चिकन रेडी झालेलं आहे। सगळं काढून घेऊया। नीट काढा ना। तर हे पाहू शकता इकडे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आपलं टेस्ट करून बघूया आता। खूप मस्त झालं आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील कोकण कट्टा वरती। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद। खायला या विसरू नका।